नमस्कार मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोबॅबिलिटी थेअरीचे दोन टाईपची ओळख करून घेतलेली होती, CRV आणि DRV. ओके, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये DRVवर सम्स बघितले. तर आपण DRV कसा ओळखलेला, जर सम आपला टेबल फॉर्मॅटमध्ये असेल तर, आणि CRV कसा ओळखायचा, जर सम इंटिग्रल फॉर्मॅटमध्ये असेल. तर आता आज आपण जाऊया CRVचे सम बघूया कसे आहेत, त्याच्यासाठी हे फॉर्म्युले आहेत. ओके, तर आता आपण आधी फॉर्म्युले नीट बघून घेऊया कसं आहे ते. पहिला फॉर्म्युला आहे आपला इंटिग्रल फ्रॉम A to B f(x) dx = 1. हा फॉर्म्युला आहे. हा कशासाठी आहे आपला, के फाइंड आउट करण्यासाठी. ओके, दुसरा फॉर्म्युला आहे मीनचा. आपला मीनला आपण काय केले, म्यू आयने डिनोट केले. ओके, त्याचा फॉर्म्युला काय, इंटिग्रल फ्रॉम A to B x इंटू f(x) dx. ओके, व्हॅरियन्सला आपण डिनोट केलं आहे सिग्मा स्क्वेअर. ओके, त्याचा फॉर्म्युला काय आहे, μ2 डॅश मायनस μ1 डॅश. ओके, सॉरी म्यू आयचा स्क्वेअर. तर μ2 डॅशचा फॉर्म्युला काय आहे तो बघा, इंटिग्रल फ्रॉम A to B x² f(x) dx. ओके, आता हा बघा हा फॉर्म्युला. जर इंटिग्रल 0 to इन्फिनिटी असेल, x⁻n e⁻x dx असं जर तुमचं असेल, तर ह्याला सॉल्व कसं करणार, ही आपण साईन केली आहे आणि त्याच्याखाली लिहिले n+1. n+1चं हे जी साईन आहे ह्याला म्हणतात बिलॉंग्स टू, आणि ह्याला आधी असं करायचं आणि मग n-1 फॅक्टोरियल लिहून टाकायचं. हा याचा फॉर्म्युला आहे. ओके, कसं आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच हे. तर आधी आपण पहिला एक्झाम्पल बघूया. ओके, CRV x हॅज PDF f(x) = k of 1 + x where 2 is less than equal to x is less than equal to 5. ओके, म्हणजे आपल्याकडे लिमिट काय आहे, 2 to 5 आहे आपल्या इंटिग्रलचं. ओके, आणि f(x) आपल्याला दिलेलं आहे k of 1 + x. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड k प्रोबॅबिलिटी ऑफ x = 4 लेस दॅन इक्वल टू 4 आहे. ओके, आणि e ऑफ x म्हणजेच काय, ह्याला आपण मीन पण म्हणू शकतो. ओके, ह्याला मीन e ऑफ x देतील किंवा म्यू आयनी पण देतील. ओके, फॉर के पहिली स्टेप आपण करायला लावूया. वी नो दॅट इंटिग्रल A to B f(x) dx = 1. सो इंटिग्रल 2 to 5 k of in bracket 1 + x dx = 1. k आपला कॉन्स्टंट आहे म्हणून मी त्याला बाहेर काढला. 1 + x dx = 1. ओके, आता मी इंटिग्रल केला याचा. 1चा काय कॉन्स्टंट आहे आपला, म्हणून आपला इंटिग्रल झाला x, आणि x आहे म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला वापरला इथे, x²/2 आला आपला. फ्रॉम द लिमिट 2 to 5 = 1 इक्वल टू k इंटू ब्रॅकेट. तर मी काय केलं, आधी अप्पर लिमिट पुट केले, इथे काय केलं 5 + 25/2 मायनस, आता इथे लोअर लिमिट पुट केले 2 + 4/2 ब्रॅकेट कंप्लीट = 1. इथपर्यंत एकदा सगळ्यांनी बघून घ्या, मग आपण पुढच्या स्टेप सॉल्व करूया. आता इथे हा पार्ट इंटिग्रेशनचा आहे, तो थोडंसं विचार लावा. थोडंसं कॉम्प्लेक्सिटी म्हणजे ह्याच टाईपचे येणार आहेत, फक्त अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकताना जरा कन्फ्यूज होऊ नका बास. ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टाकत जा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही सॉल्व करताना पुढे जाताना. ओके, तर आता आपण जरा पुढे जाऊया. ओके, तर आता इथे मी काय केलं, अप्पर लिमिट लोअर लिमिट सॉल्व केले आणि दोघांना एका ब्रॅकेटमध्ये टाकले. 35/2 - 4 ओके = 1. k इंटू ब्रॅकेट 27/2 = 1. हा त्या साईडला स्किप केला, काय 27/2 मी त्या साईडला स्किप केला इकडे, तर माझं झालं काय 2/27. का, तर इथे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तर तिकडे जाताना रिव्हर्स होणार, डिव्हिजनला जाणार. मग तो माझा कसा येत होता, 1/3
27/2 येणार होता, तर मी ह्याला असं लिहिलं 2/27. ओके, तर माझा के आला 2/27. ओके, आता आपण जाऊया मीनकडे. मीनचा फॉर्म्युला काय आहे आपला? इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एक्स एफ ऑफ एक्स. ओके, एक्स काय आपला? एक्स म्हणजे एक्सच लिहायचं इथे. ओके, आपल्या जे टर्म आहे एफ ऑफ एक्सला आपण एक्सने इथे मल्टिप्लाय करणार. ओके, तर बघा मी काय केलं आहे, इंटिग्रल 2 to 5 एक्स इंटू एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे काय केलं मी, इंटिग्रल 2 to 5 एक्स इंटू 2/27 इंटू ब्रॅकेट 1 + x dx. ओके, 2/27 कॉन्स्टंट आहे म्हणून मी त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर काढला, एक्स इंटू 1 + x. तर माझा आता मी ह्याला मल्टिप्लाय केला. ओके, एक्स + x² झाला. इथे दोन्हीकडे x⁻n चा फॉर्म्युला वापरला, इंटिग्रल पुट केला. आता मी ह्या स्टेपमध्ये काय केलं, अप्पर लिमिट पुट केला, हा ब्रॅकेट मायनस इथे लोअर लिमिट पुट केला. ओके, सॉल्व केला. 325/6 - 14/3 सिम्प्लिफाय केला कॅल्सीमध्ये, तर माझा मीन आला 11/3. ह्याला हायलाईट करून टाका तुम्ही पण, मी केला नसला तरी. ओके, हा झाला माझा मीन. ओके, आता माझं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 4. ओके, << 4. आता मी काय करणार, माझं लिमिट जे आहे ना ते मी आधी 2 to 5 घेतलेलं होतं ना. आता इथे मी काय करणार, x > 4 आहे, तर अप्पर लिमिट जे आहे ना ते मी 4 घेणार आहे. ओके, तर मग माझं काय झालं, इंटिग्रल 2 to 4 2/27 आपला के प्लस 1 + x dx. 2/27 बाहेर काढला, 1 + x केलं. ओके, इंटिग्रल पुट केला तर x + x² आला. अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकलं, सॉल्व केलं, तर माझा प्रोबॅबिलिटी ऑफ x < 4 काय आला, 16/27. ओके, सिम्पल आहे, एकदा बघून घ्या हा सम, मग आपण जाऊया पुढच्या समवर. तर हा आहे आपला सम, इम्पॉर्टंट सम आहे. CRV विथ PDF इज गिवन बाय f of x = a + bx. आणि लिमिट दिला त्यांनी 0 इज < x इज < 1. आणि त्यांनी मीन पण दिला आहे आपल्याला 1/2 आहे. ओके, तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ए अँड बी. कसं सॉल्व करणार बघूया आपण. वी नो दॅट इंटिग्रल a to b f of x dx = 1. मग मी तेच हे केलं. ओके, आता हा काय आहे, ए माझा कॉन्स्टंट म्हणून मी ax केला, आणि इथे bx आहे म्हटल्यावर x⁻n चा फॉर्म्युला मी यूज करू शकतो, म्हणून bx² फ्रॉम द लिमिट 0 to 1. ओके, इथे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट सॉल्व केलं, तर माझं इक्वेशन आलं a + b/2 = 1. ओके, हे माझं एक इक्वेशन आलं आहे. पण आपल्याला माहिती आहे मीन = इंटिग्रल a to b x f of x into f of x dx. हां, तर मग आपल्याला मीन दिलेला आहे, मीन काय आपला 1/2 आहे. तर मग आपण हे असं करू, बरोबर. काय केलं, एक्सने मल्टिप्लाय केला, x⁻n चा फॉर्म्युला यूज केला, ax²/2 अपॉन bx³/3. अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केला, सॉल्व केलं, तर हे माझं आलं दुसरं इक्वेशन. 1/2 = a/2 + b/3. ओके, आता हे जे दोन इक्वेशन आहेत ना, हे ना आपण कॅल्सीमध्ये पुट केलेले, ते मी तुम्हाला दाखवतो करून, 1 मिनिट. आता मित्रांनो, हे जे दोन इक्वेशन आहेत आपले, कोणते, हा एक इक्वेशन आणि
हा एक इक्वेशन, ह्याची ॲन्सर काय येते ते तुम्ही बघितलेलं आहे हां. पण आता हे कसं आणलं आहे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर हे आहे आपलं कॅल्सी. इथे मी मोड प्रेस केला, ते इक्वेशन प्रेस केला. ओके, आता इथे माझ्याकडे 2 अननोन आहेत. तर मी काय केलं, पहिलं वालं जे आहे ना ते मी घेतले. ओके, तर माझ्याकडे असं आलं. आता मी काय करतो, ए आहे ना तो मी फर्स्ट टर्म ठेवतो, दुसरी बीची टर्म आहे ती बीला ठेवतो, आणि सीची म्हणजे इज इक्वल टूच्या साईडची जी टर्म आहे ना ती मी सीला ठेवतो. ओके, तर मी माझी पहिली टर्म काय आहे पहिल्या फॉर्म्युलामध्ये बघा, ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू 1. आता ह्याचे कोइफिशियंट लिहायचे आहेत आपल्याला. तर मी काय करणार, एचा कोइफिशियंट आपला 1 टाकला, इज इक्वल टू दाबलं, मग मी पुढच्या ह्याच्यात गेलो. आता इथे बी बाय 2 आहे म्हणजे माझं काय 1/2, 1/2 इज इक्वल टू झाला 0.5. आणि सीचे आपलं कोइफिशियंट काय 1, पुट केला, आला. आता आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये आलो. दुसरं इक्वेशन काय आपलं, हे इक्वेशन मी असं पण लिहू शकतो, a/2 प्लस b/3 इज इक्वल टू 1/2. ओके, तर मी असं पुट करणार आहे. ओके, तर बघूया. पहिलं आपलं काय 1/2 पुट केला, बघा तुम्ही. नंतर काय आहे 1/3 पुट केला, आणि नंतर काय परत आपला 1/2 आहे. ओके, 1/2 पुट केला. तर माझा एक्स इज इक्वल टू काय आला आहे 1 आला आहे, म्हणजे माझा ए जो आहे तो 1 आला. ओके, आणि वाय इज इक्वल टू काय आलं आहे 0 आलं आहे. ओके, म्हणजे माझा बी जो आहे तो 0 आला आहे. ओके, हे होतं सिम्पली. हे कसं सॉल्व करायचं इक्वेशन ते दाखवायला. नंतर मी कॅल्सी माझी रिसेट केली इक्वेशन फॉर्मॅटमधून काढण्यासाठी. तर माझं हे आन्सर आले. ओके, एकदा हे तुम्ही नीट बघून घ्या, मग आपण जाऊया पुढे. ओके, तर मित्रांनो हा आहे आपला नेक्स्ट सम. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर ई रेज टू मायनस एक्स वेअर एक्स इज ग्रेटर दॅन 0 फाइंड के मीन व्हॅरियन्स. ओके, आता एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे आपलं लोअर लिमिट तर 0 आहे, पण एक्स इज लेस दॅन समथिंग दिलं आहे का आपल्याला, नाही. अशा केसमध्ये आपण काय करणार, अप्पर लिमिट आपण इन्फिनिटी पुट करणार, आणि लिमिट जाणार आपलं 0 टू इन्फिनिटी. 0 टू इन्फिनिटीचा मी तुम्हाला मागाशी फॉर्म्युला पण सांगितला होता, असा काहीतरी होता बिलॉंग्स टूमध्ये. तो फॉर्म्युला जो आहे तो आपण इथे यूज करू. ओके, तर बघा आधी आपण के फाइंड आउट करून घेऊया. वी नो दॅट इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1. So integral from 0 to infinity kx square into e raised to minus x dx is equal to 1. के मी काढला बाहेर का, तर तो कॉन्स्टंट आहे. के इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी एक्स स्क्वेअर ई रेज टू मायनस एक्स डी एक्स इज इक्वल टू 1. ओके, आता मी हा फॉर्म्युला यूज केला. n+1चा आपला तो होता फॉर्म्युला, के बिलॉंग्स टू 2+1 इज इक्वल टू 1. ओके, आता ही स्टेप नाही लिहिली आपण तरी चालणार आहे. के बिलॉंग्स टू 3 इज इक्वल टू 1. आपण डायरेक्ट असं लिहूया, के इंटू ब्रॅकेट 2-1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. ओके, आता इथे काय केलं मी, डायरेक्ट 2 फॅक्टोरियल फाइंड आउट केलेलं आहे. सॉरी मी काय केलं, के बिलॉंग्स टू 3 आलं आहे माझा, म्हणून मी 3-1 केला, म्हणून माझं 2 फॅक्टोरियल आलं.
ओके. 2 फॅक्टोरियल काय येईल, 2 × 1 म्हणजे 2च येणार, म्हणजे माझा के काय आला 1/2. ओके, 1/2. ओके ओके. मीन इज इक्वल टू फॉर्म्युला आपला इंटिग्रल a to b x f(x) dx. ओके, तर मी एक्स पुट केला 1/2 x² × e⁻⁻x dx. ओके, 1/2 माझा कॉन्स्टंट आहे म्हणून मी त्याला बाहेर घेतला. ओके, सेम फॉर्म्युला यूज केला 1/2 4 - 1 फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल होणार माझा. 3 × 2 × 1 म्हणजे 1/2 × 6 मीन इज इक्वल टू 3 आला माझा. ओके, हे बघून घ्या, मग आपण जाऊया व्हॅरियन्सकडे. इथपर्यंत एकदा नीट बघून घ्या. तर आता आपण व्हॅरियन्स काढूया. व्हॅरियन्स सिम्बॉल काय आपला σ² इज इक्वल टू μ2' मायनस μ1². ओके, μ2' फॉर्म्युला आपण आधी यूज केला आणि काढला. आपला काय येतो आहे आपला आन्सर 1/24 दॅट इज 12 आला. समजते ना सगळ्यांना? काय केलं, x⁴ होता म्हणून मी तो बिलॉंग्स टूचा फॉर्म्युला यूज केला. बिलॉंग्स टू n+1 म्हणून 4+1 आला. 5 आला. 5 - 1 फॅक्टोरियल म्हणजे 4चा फॅक्टोरियल काय आला 24 आला. 4 × 3 × 2 × 1 हे आपलं 24 आलं. 12 आला म्हणून. ओके, 12 - 3चा स्क्वेअर केला इथे. 3चा स्क्वेअर काय येतो 3 × 3 = 9. 12 - 9 σ² म्हणजे व्हॅरियन्स इज इक्वल टू आपला 3 आला. ओके, सम एकदा व्हॅरियन्स बघून घ्या, मग आपण जाऊया नेक्स्ट समवर. ओके, आता मी हे जे सम देणार आहे ना, आता हे पुढचं जे सम आहे ना, हे तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. ते आता आपण बघूया, म्हणजे तुम्हाला पण समजेल काय आहे ते. ओके, तर हे सम जे आहे ते तुम्ही प्रॅक्टिससाठी सॉल्व करायचे. इफ अ CRV विथ PDF गिवन बाय f(x) इज इक्वल टू kx² इंटू ब्रॅकेट 1 - x³ लिमिट दिला आहे 0 to 1, 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1. ओके, आणि दुसरा लिमिट दिला आहे 0 अदरवाईज. फाइंड k. सेकंड मीन. थर्ड प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1/2 आणि σ² मीन्स व्हेरियन्स. ओके, हे तुम्ही एकदा सम लिहून घ्या. हे तुम्हाला सॉल्व करून मला सेंड करायचे. पण ह्याच टाईपवर बेस आपण एक सेम सम बघूया, म्हणजे तुमचा डाऊट जे असतील ना, ते आपलं दुसरं इक्वेशन दिले 0 अदरवाईज कसं आहे ते तुमचा क्लिअर होऊन जाईल. तर हे आहे आपलं सम त्या टाईपच्या बेसवर. इफ x इज CRV विथ PDF इज गिवन बाय f(x) इज इक्वल टू 3 इक्वेशन आहेत माझ्याकडे. x 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू 1. 2 - x 1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. आणि तिसरं इक्वेशन आहे माझं 0 जे अदरवाईज आहे. ओके, तरी ते मला 3 इक्वेशन दिलेत आणि तुम्हाला जे प्रॅक्टिसला सम दिले त्याच्यात किती इक्वेशन आहेत 2 इक्वेशन आहेत. ओके, आता मी काय सांगतो ते लक्षात घ्या. आता एक्सच्या पुढे हे लिमिट दिलं आहे मला आणि 2 - एक्सच्या पुढे हे लिमिट दिलं आहे. हे 0 आहे त्यामुळे ह्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपण. ओके, तर एक्सला जे हे लिमिट दिलं आहे ना, ते आपण इंटिग्रल x 0 to 1 लिमिट यूज करू आणि प्लस इंटिग्रल 1 to 2 x म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन करायची. आपल्याला काय करायचं आहे, 2 इक्वेशन दिलेत
तर 2 इक्वेशनमध्ये ॲडिशन द्यायची आणि जे दोघांची लिमिट दिले ते दोघांना सेपरेट अप्लाय करायची. ओके, बघूया. फाइंड मीन अँड व्हेरियन्स सांगितले. ओके, इथे आपल्याला के फाइंड आउट करायचं नाही आहे कारण आपल्याला के दिलेलाच नाही. मीन इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय, इंटिग्रल ए टू बी एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स. मग आता माझं काय 2 इक्वेशन आहेत म्हणून मी काय केलं, इंटिग्रल ए टू बी एक्स F1 एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल ए टू बी एक्स F2 एक्स डी एक्स. ओके, आता मी काय केलं, एक्सने पहिल्या इक्वेशनला इथे मल्टिप्लाय केलं आहे आणि इथे एक्सने दुसऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. ओके, तर माझं इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर, इथे 2x मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि मी ह्याला इंटिग्रेशन ॲप्लाय केलं, एक्स रेस टू एनचा वापरला, इथे ह्याला 0 to 1 लिमिट दिलं, इथे एक्स रेस टू एनचा वापरला, इथे पण 1 to 2 लिमिट दिलं, सिम्प्लिफाय करून सॉल्व केलं. ओके, समजते तुम्हाला. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे, इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. ओके, सिम्प्लिफाय करून सॉल्व केलं तर माझा मीन आला 1. ओके, आता आपण जाऊया व्हेरियन्सकडे. सिग्मा स्क्वेअर कसा काढायचा, म्यू2 डॅश मायनस म्यू1चा स्क्वेअर. ओके, म्यू2 डॅशचा फॉर्म्युला काय आपला, इंटिग्रल ए टू बी एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, पण आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत म्हणून आपला म्यू2 डॅश काय येईल बघा, 2 इक्वेशन आपण पुट केले, इंटिग्रल करून सॉल्व करतो आहे, अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकले. आता ह्याच्या पुढचं आपण बघूया, तोपर्यंत ह्याच्या आधीचं बघून घ्या तुम्ही एकदा. पण काय आलो, आपलं ॲन्सर काय आलं, 1/4 इंटू ब्रॅकेट 1 - 0 प्लस हे आलं आपलं, म्हणजे फायनली आपलं ॲन्सर काय आलं आहे, 7/6 आलेलं आहे. ओके, 7/6 आपलं ॲन्सर आलं आहे सॉल्व करून. 7/6ला आपण काय केलं आहे, त्याला आपण काय केलं, इकडे टाकलं आपल्या इक्वेशनमध्ये 7/6 मायनस मीनचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व केलं तर आपला ॲन्सर काय आला, 1/6. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथे आपला CRV हा टॉपिक संपलेला आहे असं मी डिक्लेअर करतो.